हाय हॅलो नमस्कार. तुम्हा सर्वांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा. होळी स्पेशल आज आपण बनवणार आहोत शेवया आणि फुनके. एका वाटक्यामध्ये मी हे काही शेवया घेतलेल्या आहेत. या गव्हाच्या पिठापासून बनवल्या जातात. आता मी गॅसवर कढई ठेवलेली आहे. त्यात मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. त्यामध्ये आता मी 1 चमचे साजूक तूप टाकते. आता इथं मी आवश्यकतेनुसार गूळ घेतलेला आहे. साधारण 2 वाटी गूळ आहे. ते आता आपण कढईमध्ये टाकूया. गूळ चांगल्या प्रकारे वितळून गेलेला आहे. इथे मी गुळाची भेली घेतलेली होती, त्याला कापलेली होती. ते पहा, त्यामध्ये थोडं कचरा दिसतोय. आपण याला गाळून घेऊया. कचरा गाळणीमध्ये येऊन गेलेला आहे. आता त्यामध्ये मी वेलची पावडर टाकते. आता त्यामध्ये आपण या शेवया टाकूया आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला या शिजवून घ्यायचे आहेत. एकीकडे आपल्या शेवया तयार होत आहेत, तोपर्यंत आपण फोनक्यांची तयारी करून घेऊ. इथे मी 1 वाटी चणा डाळ घेतलेली होती. 4 ते 5 तास त्याला पाण्यामध्ये भिजवून ठेवलेली होती आणि त्याला आता स्वच्छ धुवून आपण पाणी निथळून घेतलेलं आहे. आता याला आपण मिक्सरच्या जारमध्ये टाकूया. आता त्यामध्ये मी 4-5 हिरव्या मिरच्या टाकते, 2 इंच अद्रक, 7-8 लसूणच्या पाकळ्या आणि मोठभर कोथिंबीर घेतलेली आहे. त्यासोबत मी इथे 1 चमचा जिरा घेतलेला आहे. त्यात अर्धी चमचे हळद टाकूया आणि स्वादानुसार मीठ टाकूया. आता हे आपण वाटून घेऊ. यात आवश्यकतेनुसार मी थोडंसं पाणी टाकणार आहे, जेणेकरून आपले अशा प्रकारे मी डाळला वाटून घेतलेला आहे. एका भांड्याला तेल लावून घेतलेलं आहे. ते आपण स्टीम पात्रामध्ये टाकूया. आता मी ते छोटे छोटे गोळे करून आपण स्टीम करून घेऊया अशा पद्धतीने. आता यांना आपण 15 मिनिटं स्टीम करून घेऊ. एकीकडे शेवया पण छान शिजून गेलेले आहेत. आता मी गॅस बंद करते. आता एका वाटक्यामध्ये मी काही चिंचे भिजवायला टाकलेले होते. त्यांचं हे कुस्करून गाळून पाणी तयार करून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये थोडा गूळ टाकलेला आहे. त्यांना आता एकत्र करून छान प्रकारे मिक्स करून घेऊया. आमच्या खानदेशात होळी पूजनेच्या दिवशी चिंच आणि गूळचं पाणी, फुनके आणि शेवया यांचं नैवेद्य दाखवलं जातं. 15 मिनिटं झालेले आहेत. मी आता गॅस बंद करते. आपण चेक करूया. फुनके छान शिजून गेलेले आहेत. नैवेद्यासाठी मी गूळ चिंचेचं पाणी, शेवया आणि फुनके काढून घेतलेले आहे. आता मी या फुनक्यांना हाताने कुस्करून घेते. तुम्ही कापूही शकतात. अशा पद्धतीने मी सर्व कुस्करून घेते. अशा प्रकारे मी चुरा करून घेतलेला आहे. आता मी गॅसवर कढई ठेवली आहे. त्यात 1 पळी तेल टाकलेलं आहे. त्यात आता मी 1 चमचा जिरा टाकते आणि सोबत मोठा सोबा टाकलेला आहे. ते टाकूया, परतवून घेऊया. कांदे छान परतून गेलेले आहेत. आता त्यामध्ये मी हे कुस्करून घेतलेले फुनके टाकून देते. आता यांना आपण मिक्स करून घेऊया. आता यामध्ये मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकते. मिक्स करून घेऊया. दोन मिनिटं छान परतवून झालेलं आहे. आता मी गॅस बंद करते. तयार आहे फुनके, शेवया आणि गूळ चिंचेचं पाणी. घरी नक्की ट्राय करा.